अयोध्येतील श्रीराम प्राण प्रतिष्ठापन सोहळ्यानिमित्ताने अशोकस्तंभ साईबाबा मित्र मंडळाच्या वतीने प्रभू श्री रामचंद्र महाआरती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। सोमवारी दिनांक 22 जानेवारीला संपूर्ण देशात अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळा उत्सव साजरा करण्यात आला। नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागातील अशोकस्तंभ येथे अशोकस्तंभ शिवजन्मोत्सव मित्र मंडळ तसेच ASMM ग्रुपच्या वतीने 32 फूट श्रीराम आणि हनुमान यांची प्रतिकृती तयार करून 111 जोडप्यांच्या हस्ते महाआरती आणि रामरक्षा तसेच हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले। यावेळी ढोल ताशाच्या गजरात प्रभू श्री राम यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली। फटाक्यांची आतिषबाजी करत सियावर रामचंद्र की जय या घोषणा देण्यात आल्या। श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला। यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री भारतीताई पवार, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्ते, भाजपा माथाडी प्रदेश अध्यक्ष विक्रम नागरे, भारतीय जनता पार्टीचे नाशिक लोकसभा संयोजक तथा संस्थापक अध्यक्ष व्यंकटेश मोरे, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिन विलास मोरे, अशोकस्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळ अध्यक्ष समीर भाऊ व्यवहारे, उपाध्यक्ष वैभववीर, हर्षद निकम, आनंद फरताले यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज अयोध्येमध्ये भव्य श्रीराम मंदिर आणि रामलल्लांची प्रतिष्ठापना आमच्यासाठी ऐतिहासिक दिवस, गौरवाचा क्षण। असंख्य कारसेवक, संत महात्म्यांचं बलिदान, यासाठी आज आम्ही त्यांना देखील कोटी कोटी नमन करतो। जय श्रीराम। आज 500 वर्षानंतर देशामध्ये अयोध्येत श्रीरामचंद्रांची बालअवस्थेतल्या मूर्तीची स्थापना करण्यात आली। देशाचे आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी अथक प्रयत्नानंतर आपल्या देशाला 500 वर्षानंतर जे आज दिवाळीचं स्वरूप प्राप्त करून दिलंय ते अप्रतिम आहे। त्या अनुषंगाने आम्ही अशोकस्तंभ मित्र मंडळ आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांची प्रतिकृती सादर केली। त्यानुसार विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं। काल या ठिकाणी वारकरी संप्रदायाची शाळा टवणे या ठिकाणी आहे, त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी चांगले प्रदर्शन केले। त्यानंतर आज सकाळपासून विविध प्रकारचे कार्यक्रम, त्यात आरोग्य तपासणी शिबिर असेल, परत त्यानंतर रक्तदान शिबिर असेल, या प्रकारचे कार्यक्रम झाले। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।